जलगांव में अटलांटा कंस्ट्रक्शन कंपनी के खिलाफ अब तक की सबसे बड़ी कार्रवाई की तैयारी हो गई है। विकास के नाम पर करोड़ों के गबन और धोखाधड़ी के आरोपों में फंसी इस कंपनी पर अब सीधे मुख्यमंत्री का हंटर चला है। नगर सेवक अरविंद देशमुख की शिकायत के बाद 41 करोड़ रुपए के कथित घोटाले की फाइलें फिर से खुल गई हैं। मुख्यमंत्री ने अधिकारियों को स्पष्ट आदेश दिए हैं कि इस पूरे मामले में कंपनी के खिलाफ फौजदारी यानी क्रिमिनल केस दर्ज किया जाए। अटलांटा कंपनी विरोधात मी जळगाव शहर पोलीस स्टेशनला 41 कोटी 35 लाख रुपयाचा अपराध तक्रार दिली आणि अटलांटाकडनं आपल्याला पैसे घेणे अपेक्षित असताना काल रोजी उच्च न्यायालयामध्ये जळगाव महानगरपालिकेच्या वतीने 11 कोटी रुपयाचा चेक देण्यात आला आणि ते देऊन सुद्धा 33 लाख रुपये अटलांटाने काढले। आपल्या त्यांच्याकडे इतकी मोठी रक्कम घेणे बाकी असताना जळगावच्या जनतेच्या कष्टाच्या घामाचे पैसे आहे, जळगावच्या शहराच्या विकासाकरता पैसे आहे आणि पैसे या ठिकाणी आपले घेणे बाकी असताना आपण त्यांना पैसे दिले आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की या संदर्भामध्ये तात्काळ गुन्हा दाखल करा। मात्र अद्याप 2 दिवस झाले गुन्हा दाखल झाला नाही। महानगर प्रशासनाला या संदर्भात गुन्हा दाखल करावाच लागेल। आज जर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांना भेटू। खरं म्हणजे मुख्यमंत्री महोदयांनी याची गंभीरपणे दखल घेतलेली आहे आणि या विषयाचं गांभीर्य ओळखून महापालिका आयुक्तांना त्यांनी त्यावेळेसच फोन केला होता। मात्र या मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाचा आजपर्यंत त्यांनी अंमलबजावणी केली नाही। या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदय निश्चितपणे घेतील। या ठिकाणी त्या कंपनीला फायदा होण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवातीपासून जी तक्रार म्हणजे ज्या ठिकाणी आपण ऍप्लिकेशन 7 दिवसामध्ये दाखल करायला पाहिजे तब्बल 217 दिवसानंतर दाखल केलं। म्हणजे सुरुवातीपासूनच याच्यामध्ये म्हणजे खूप याच्यामध्ये तक्रार SIT स्थापन झाली पाहिजे। याच्यामध्ये कोणी कोणी मदत केली, काय याचा लाभ घेतला, या सर्व विषयाचे अतिशय गंभीर विषय आहे आणि म्हणून आम्ही आमची कायदेशीर लढाई आहे। मी सुप्रीम कोर्टामध्ये गेलो होतो, त्या ठिकाणी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही। त्यांचं म्हणणं होतं की या ठिकाणी तुम्ही तुमच्या वकिलांनी म्हणजे महानगरपालिकेच्या वकिलांनी हायकोर्टामध्येच आपली बाजू त्या ठिकाणी मांडायला पाहिजे होती। खरं म्हणजे आमची जी केस आहे, आमचं कुठल्याही प्रकारचं खातं हे महानगरपालिकेचं मुंबईमध्ये नाही आहे। आमचं कार्यक्षेत्र आहे म्हणजे जळगावचं जे कार्यक्षेत्र आहे ते संभाजीनगर आहे। संभाजीनगरामध्ये ज्या मेट्रो चालवायला पाहिजे होतं, मात्र कंपनीने त्यांचा फायदा व्हावा या दृष्टिकोनात अटलांटाचं जे मेट्रो आहे ते त्यांनी मुंबईला ते चालवलं। खरं म्हणजे ते कायदेदृष्ट्या योग्य नव्हतं। आम्ही याच्या विरोधामध्ये ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात गेलो त्यावेळेस सुप्रीम कोर्टाने सांगितलं की जे संदर्भात अर्ज दाखल करतायत हे खरं महानगरपालिकेचंच काम होतं आणि ते खाली त्यांनी कुठलेही मेन्शन केलेलं नाही, त्यामुळे मी त्या ठिकाणी हरलो। भाऊ, महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी असे समोरासमोर उभं ठाकलेचं चित्र या ठिकाणी दिसतंय। तुम्ही महापालिका आयुक्तांच्या बदली संदर्भात काही मागणी करणार आहात? मी एक महानगरपालिकेचा नगरसेवक आहे। कोणाची बदली करावी किंवा कोणाला बस हे माझं काम नाही। माझं काम फक्त एकच आहे की जनतेचा प्रश्न लावून धरणे, जनतेच्या हक्काच्या घामाच्या कष्टाचे पैसे हे कुठल्या तरी फ्रॉड कंपनीला जाता कामा नये, याकरता माझी लढाई आहे। हा विषय माझा नहीं। भ्रष्टाचार का ये मामला सिर्फ कागजों तक सीमित नहीं है, बल्कि सड़कों की बदहाली में भी साफ दिखाई दे रहा है। लायबिलिटी पीरियड खत्म होने से पहले ही शहर की सड़कें उखड़ने लगी हैं, जिससे जनता में भारी रोष है। कानूनी मोर्चे पर भी अटलांटा इंफ्रास्ट्रक्चर की मुश्किलें कम होने का नाम नहीं ले रही हैं। सुप्रीम कोर्ट ने भी जलगांव नगर निगम की याचिका पर सुनवाई के दौरान कंपनी को राहत देने से इनकार कर दिया है। अब प्रशासन और पुलिस की नजरें कंपनी के उन रसूखदारों पर हैं जो इस पूरे खेल के पीछे शामिल रहे हैं। ब्यूरो न्यूज इंडिया आप तक, जलगांव। हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।